तर राम राम मित्रांनो, तर तुम्ही म्हणशाल खोका आणि पावडर आणि टिकस कुठे घेऊन चालले? तर आम्ही चाललो होतो बालूबाईच्या तिथं ठिबकचे कनेक्शन करण्यासाठी आणि इथं लावायचं होतं फिल्टर ठिबकसाठी. आणि फिल्टर लावण्यासाठी बालूबाई खंदत होता आणि तेवढ्यातच आली आपल्या रमू काकाची बीएमडब्ल्यू. तुम्ही म्हणशाल वावरायना बीएमडब्ल्यू कस काय आली? तर ती छड्या घेऊन आली होती ठिबकचे कनेक्शन करण्यासाठी. आम्ही नाही का सणांना पिरिरिरी छड्या पांगून घेतल्या होत्या आणि लगेच ठिबकचे कनेक्शन काढण्यासाठी सुरू झालो होतो. इकडं पहा जिंकी कसं रब्बल लावतोय ते ठिबकचं कनेक्शन काढण्यासाठी भोसकं पाडलेलं राहतं ना छडीला, त्याच्यावर कनेक्शन वगैरे काढून झाले होते आणि आता एक एक फुटाच्या ठिबकची नळी बसवायची होती. मग ते काम माझ्याकडे होतं. मी सणांना पिरिरी बसून घेतल्या आणि ऊन तर लयच झालं होतं. म्हटलं आता घरी चाला. आणि आपली राणी तर रोटाच्या वावरातून पण चालती. मग काय आम्ही आलो सणांना पिरिरी घरी. घरी आल्यावर म्हटलं आता लिंबू शरबत झालंच पाहिजे. मग घेतला आणि लिंबू आणि शोपा. मग आईनं मस्तपैकी लिंबू चिरले आणि मी शोपा बारीक केल्या. मग मस्तपैकी लिंबू पिळलं पाण्यामध्ये आणि शोपा पण टाकून घेतल्या पाण्यामध्ये. साखर, शोपा आणि लिंबू मस्तपैकी मिक्स होण्यासाठी खालीवर केलं दर्शक पाण्याला आणि बनला ना भाऊ मग लिंबू शरबत. मग तुम्ही लाईक आणि फॉलो करा. तोपर्यंत मी लिंबू शरबत पिऊन बघतो. एकच नंबर झाला होता ना भाई लिंबू शरबत, एक नंबर. डायरेक्ट विशेष